आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा बरळलेत। पडळकरांनी पवार कुटुंबियांवर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली। सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा आणि आई दुसरीच। पुण्यात असं एक कॉकटेल घर आहे अशा शब्दात गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे। हे कुटुंबीय एकादशीच्या दिवशी मटण खाऊन दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला जातं असंही ते म्हणाले। गोपीचंद पडळकर यांच्या या वक्तव्यावर आता वाद निर्माण झालाय। सांगलीमध्ये ऋतुजा पाटील हत्या प्रकरणी पुण्यामध्ये हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा काढला होता आणि या मोर्चात भाषण करत असताना पडळकरांनी पवार कुटुंबियांवर नाव न घेता टीका केली। एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं पाहतायत। ते घर पण तसंच आहे। ते घर एका दिवशी दगडू शेठ गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे। त्याची सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कुणी आहे, असं कॉकटेल घर आहे। आणि ती लोक आता सगळी इकडं मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरची आमदारकी गेली पाहिजे। अरे वा, गोपीचंद पडळकरची आमदारकी म्हणजे काय परड्यातला भाजीपाला आहे का? अरे जत मधल्या मायबाप जनतेने मला 40,000 मताच्या फरकाने निवडून विधानसभेमध्ये पाठवलंय। ते तुम्ही सांगण्यामुळे माझी आमदारकी जाऊ शकते का सांगा? एखाद्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुद्धा निवडून येण्याची ज्यांची लायकी किंवा पात्रता नाही, असे एकूणच राजकारणातली विकृती असणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी आज पुण्यात येऊन पुन्हा एकदा आदरणीय पवारसाहेब आणि त्यांच्या कुटुंबियांवर विकृत भाषेमध्ये टीका करण्याचा प्रयत्न केला। मला पुन्हा एकदा या ठिकाणी राज्यातल्या जनतेला सांगायचंय की भाजपने अशी पाळीव माणसं पैशानी पदानी या ठिकाणी कायमस्वरूपी आपल्या गोठ्यात आपल्या प्रयोजनावर बांधून ठेवलेली, जी कायम विरोधी पक्षाच्या नेत्यांवर या ठिकाणी भुंकत आलं। त्याच्यापैकीच गोपीचंद पडळकर त्यांचे संस्कार जे आहे पडळकरांचे ते त्यांच्या वाणीतून वारंवार हे अभिव्यक्त होत असतात। नेहमी अत्यंत चुकीचे आणि विचित्र आणि विकृत स्वरूपाचे विधानं ते करतात आणि यांच्या सगळ्या अशा विधानाचं कारण असं थेट की ते लाडका आमदार या योजनेअंतर्गत थेट देवेंद्र फडणवीस यांचा त्यांना पाठिंबा आहे। राजकारणामध्ये वैयक्तिक पातळीवर कुणीच येऊ नये, आमच्या पक्षातल्या लोकांनी देखील येऊ नये। कारण शिंदे साहेबांची शिकवण आहे, एकनाथ शिंदे साहेब कधीही स्वतःचं भाषण करत असताना, स्वतःची पत्रकार परिषद घेत असताना वैयक्तिक कोणावर टीका करत नाहीत, वैयक्तिक कोणाची बदनामी करत नाहीत। जसं आमच्या पक्षाला बंधन आहे तसं बाकीच्यांनी देखील हे बंधन घालून घेतलं पाहिजे की राजकारणामध्ये धोरणात्मक टीका मी समजू शकतो। काही लोक युबीटीची आमच्यावर वैयक्तिक टीका करतात, त्यांचा आम्ही विषय सोडून दिलेला आहे, परंतु राजकारणामधली टीका ही धोरणात्मक असली पाहिजे, तत्वाशी टीका असली पाहिजे, वैयक्तिक कोणावर असू नये असं माझं स्पष्ट मत आहे। आणि म्हणून गोपीचंद पडळकरनी जी काल टीका केलेली आहे त्याच्याशी आम्ही कोणी सहमत नाही।